नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत वर्ग 12वा विषय इंग्रजी चॅप्टर 1.4 बिग डेटा बिग इन्साइट्स, त्यामधील ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी A5 आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. A5मध्ये पहिलं विधान काय दिलेले बघा. Interview the students of your class regarding the career they would like to pursue and the reason for selecting that particular career. की तुम्हाला तुमच्या वर्गामधल्या विद्यार्थ्यांचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे की त्यांना कशात करिअर करायचं आहे किंवा कशात करिअर करायला त्यांना आवडेल आणि ते करिअर करण्यामागं किंवा त्या करिअरमध्ये जाण्यामागं त्यांचं काय कारण आहे, ते करिअर सिलेक्ट करण्यामागं त्यांचं काय एक विशेष कारण आहे ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. Collect the data of your class and analyze the information you have collected. तुम्हाला हा डेटा कलेक्ट करायचा आहे तुमच्या वर्गाचा आणि त्याचं ॲनालिसिस करायचं आहे की जी इन्फॉर्मेशन तुम्ही मिळवलीत त्याच्यावर ॲनालिसिस करायचं, त्याचं विश्लेषण करायचं की काय काय मुद्दे आहे त्याच्यामध्ये. तर सर्वात पहिले आपण ज्यावेळेस इंटरव्ह्यू घेण्याचा आपण विचार केला त्यावेळेस सॅम्पल मी काही विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारले. तर या संदर्भात की तुम्हाला कोणतं करिअर करायला आवडेल, मीन्स द करिअर यू वूड लाईक टू परस्यू अँड द रिझन फॉर सिलेक्टिंग द पर्टिक्युलर करिअर, असा प्रश्न काही विद्यार्थ्यांना विचारले असता त्यांचे जे उत्तर आले ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. की पहिले एका विद्यार्थ्याला विचारलं होतं मी हाच प्रश्न, तर त्यानं सांगितलं की आय वूड लाईक टू बिकम डॉक्टर, मला डॉक्टर बनायला आवडेल. आणि मग मी त्याच्यामागचं कारण विचारलं तर त्याने कारण असं सांगितलं की आय हॅव ऑलवेज हॅड ॲन इंटरेस्ट इन दिस करिअर ऑर टाईप ऑफ जॉब फ्रॉम माय यंग एज. की मी ज्यावेळेस तरुण होतो तेव्हापासूनच मला या करिअरमध्ये, तरुण होतो म्हणजे छोटा होतो त्यावेळेसपासून मला या करिअरमध्ये इंटरेस्ट आहे आणि त्याच्यामुळं मी भविष्यात डॉक्टर बनणार आहे. आणखी एक जणाला प्रश्न विचारला होता की ह्याच करिअर संदर्भात सेम प्रश्न विचारला होता, तर त्याचं उत्तर आलं की आय वूड लाईक टू बिकम ॲन इंजिनियर अँड द रिझन बिहाइंड दॅट मीन्स माय पॅरेंट्स, माय फ्रेंड्स और काही लोक म्हणतील की माय फॅमिली मेंबर्स एनकरेज मी टू गेट इन टू अँड आय फाउंड दॅट आय लाईक इट लॉट. त्यानंतर तिसऱ्या एका जणाला विचारला तर त्यांनी सांगितलं की आय वूड लाईक टू बिकम सोशल वर्कर आणि त्याच्यामागचं रिझन विचारलं असतं सांगितलं की आय केअर अबाउट हेल्पिंग पीपल अँड मेकिंग ॲन इम्पॅक्ट अँड दिस करिअर अलाउज मी टू डू दॅट्स वाय आय वॉन्ट टू बिकम अ सोशल वर्कर. समोरच्या एक जणाला विचारलेला प्रश्न होता तर त्याचं उत्तर आलं की आय वॉन्ट टू बिकम आय वूड लाईक टू बिकम ट्रान्सलेटर and the reason behind that I read a book that turned me onto the topic. मी एक पुस्तक वाचलं आणि त्या पुस्तकामुळं मला ट्रान्सलेटर बनण्याची आवड निर्माण झाली. आणखी एक जणाला विचारला प्रश्न तर त्याने सांगितलं आय वूड लाईक टू बिकम अ पोलीस ऑफिसर अँड रिझन बिहाइंड दॅट आय वॉच्ड अ फिल्म लाईक सिंघम और सिम्बा और डिफरंट दॅट टर्न मी ऑन टू द टॉपिक. मी एक चित्रपट पाहिला आणि त्या चित्रपटाची प्रेरणा घेऊन मला आता पोलीस ऑफिसर बनायचे. देन आणखी एका जणाला मी विचारला तर त्यांनी सांगितलं आय वूड लाईक टू बिकम टीचर आणि त्याच्या मागचं रिझन विचारलं असता तो म्हणाला मीन्स आय हॅड अ टीचर किंवा प्रोफेसर असतील तिथे हू एनकरेज्ड मी टू गेट इन टू दिस करिअर, की माझ्या शिक्षकांनी मला या करिअरबद्दल सांगितलं आणि मला प्रोत्साहित केलं. अशा बऱ्याच विद्यार्थ्यांना तुम्ही विचारू शकता. प्रत्येकाचे उत्तर हे वेगवेगळे असतील, त्यांच्या मागं असणारी त्यांची भावना वेगवेगळी असेल आणि त्यांना हे करिअर का निवडायचं आहे, वाय दे वॉन्ट टू सिलेक्ट दॅट करिअर, हे कारणसुद्धा वेगळं असेल. आता याचं ॲनालिसिस करताना आपल्या असं लक्षात येईल की
while selecting career, means not all the students, but particular students, they focuses on their interest, their feelings, their emotions. Other focuses on their parents emotions, parents feeling, parents attitudes, or what we say, parents insists. Some of the students are inspired by the stories, some of the students inspired by the films, some have intrigued, some have inner voice, they hear their inner voice and they want to do career. अशा पद्धतीनं आपण जे A5 आहे, A5मधलं पहिलं पाहिलं. आता A5मध्ये दुसरं बघूयात काय आहे तर, टू लिसन वेल इज ॲज पॉवरफुल अ मीन्स ऑफ इन्फ्लुएन्स ॲज टू टॉक वेल अँड इज इसेन्शियल टू ऑल ट्रू कन्व्हर्सेशन. की नेहमीच आपण ऐकून किंवा बोलूनच दुसऱ्यावर प्रभाव पडू शकत नाही, तर चांगल्या पद्धतीनं ऐकलं तर आपलं ज्ञान वाढते आणि ते ज्ञान आपल्याला भविष्यकाळात फायदेशीर होत असते संभाषणासाठी किंवा इतर काही ॲक्टिव्हिटीजसाठी. फॉर्म अ ग्रुप अँड हॅव अ ग्रुप डिस्कशन ऑन द टॉपिक. तर तुमचे छोटे छोटे ग्रुप तयार करा आणि खाली दिलेल्या टॉपिकवर ग्रुप डिस्कशन करा. तर पहिला मुद्दा दिलेला आहे ग्रुप डिस्कशनसाठी, सोशल मीडिया कर्स और बून. मित्रांनो, मी सोशल मीडिया कर्स और बूनवर तुम्हाला माहिती प्रोव्हाइड करतो आहे. या व्यतिरिक्तसुद्धा तुम्ही बरीचशी माहिती तुमच्या ग्रुप डिस्कशनमध्ये वापरू शकता. तर ही माहिती जी मी तुम्हाला आता या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहे, ही या ग्रुप डिस्कशनसाठी बऱ्यापैकी फायदेशीर ठरेल अशी आशा बाळगतो आणि सुरुवात करतो. तर सगळ्यात पहिले आपण पाहू सोशल मीडिया कर्स. पीपल आर इन्क्रीजिंग comparing their lives with others that are projecting their life as perfect. This decreases happiness levels and also can lead to self-esteem issues. Privacy is a big drawback of social media. Some people are using other personal information for malicious intentions. Addiction is another drawback of social media. Lots of people are preferring online conversation rather than face to face. It will affect communication skills, relationship, and even mental health. Gossips and rumors spread soon. Using mobile for social media creates many health problems. आता त्याचं बून वरदान कसं आहे ते बघूयात. We can keep in touch with friends in today's busy world. We can improve ourselves by sharing our ideas, information, and knowledge with those who have some interest, even if they are so many miles away from us. We can find our friends if we lost contact. It's helpful for interactive learning. It is helpful for spreading good information, valuable information. दूसरा टॉपिक दिलेला आहे वुमेन एम्पॉवरमेंट अँड इक्विटी. तर त्याची माहिती अशा पद्धतीनं, विमेन एम्पॉवरमेंट इज द प्रोसेस ऑफ एम्पॉवरिंग वुमेन. Empowerment can be defined in many ways. However, when talking about women's empowerment, empowerment means accepting and allowing people, especially women, who are on the outside of the decision making process into it. Many people think that the days of women fighting for rights are over, but those people are wrong, because a lot of every 3 women, means 1 out of 3 women, has been sexually harassed or catcalled in public by random men they don't know. Every day women are put down and told how to act, and that they were asking for it if you wear, that making women feel that it is their fault. Empowerment is the process that creates power in individuals over their own lives, society, and in their communities. Empowerment includes the action of raising the status of women through education, raising awareness, literacy, and training. Women's empowerment is all about equipping and allowing women to make life
determining decisions through the different problems in society. Alternatively, it is the process for women to redefine gender roles that allows them to acquire the ability to choose between known alternatives whom have otherwise been restricted from such an ability. तिसरा टॉपिक आहे ग्रुप डिस्कशनसाठी क्लायमेट चेंज. त्याची माहिती बघूयात. A recent NASA study has shaken the entire world with the space-based report that this year the average rise in the concentration of carbon dioxide present in the atmosphere has been stated as the highest compared to the past 20,000 years. With the terrorizing facts and figures like accelerating sea levels, melting icebergs, and disappearing coastlines, it has become a primary subject of study for scientists and researchers over conserving the climate from degradation. Causes of climate change. Greenhouse gases like carbon dioxide, methane, nitrogen oxide, etc. are responsible for creating the greenhouse effect on the planet. With the constant rise of this in atmosphere, the heat trapped is no way escaping, hence increasing the average temperature of the earth. There are other causes too, including demand for electricity, deforestation, etc. Its effects are very dangerous. With the rise of in average temperature of the earth, there has been a massive shrinking of the snow cover, especially in the northern hemisphere of globe. Its threat will badly affect the world with various diseases. Think tank is thinking on it. Efforts are being taken nationally and internationally. It's duty of mankind to control the threat of climate change. It is there in their hands. Together we can. तर अशा पद्धतीनं आपण जी 5वी ॲक्टिव्हिटी आहे, या 5व्या ॲक्टिव्हिटीमध्ये म्हणजे ॲक्टिव्हिटी 5 ही 5वी ॲक्टिव्हिटी आपण या ठिकाणी पाहिली. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ अपलोड केल्याबरोबर तुमच्याकडे पोहोचण्यासाठी बेल आयकॉनवर या अगोदर क्लिक केलेलं असेल तर आता करण्याची आवश्यकता नाही, पण बेल आयकॉन क्लिक केलेलं नसेल तर बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून मी पाठवलेले व्हिडिओ लगेच तुमच्याकडे पोहोचतील. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. काही अडचण असेल किंवा काही सजेशन असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकता. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. थँक्स अ लॉट.